नमस्कार, मी प्रसन्न जोशी. पुढारी न्यूजच्या मुद्दा लोकसभेचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं रायगड मतदारसंघातल्या महाड या अतिशय महत्वाच्या शहरातून स्वागत. आपल्यासोबत आहेत इथे सर्व पक्षांचे प्रतिनिधी. जयवंत दळवी, भारतीय जनता पक्ष; मोहन खांबे, आरपीआय आठवले गट; आदितीताई तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस; भरत शेठ गोगावले, शिवसेना; रवींद्र चव्हाण, वंचित आघाडी; धनंजय देशमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे; मुदस्सीर पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट; आणि थोड्याच वेळात चेतन उत्तेकर मनसेतर्फे येणं अपेक्षित आहे. त्यांना जरी सोयीचा भाग म्हणून इथे ठेवत असलो तरी प्रत्यक्षात ते तिथे असणार आहेत असं सगळ्यांनी मनासमोर गृहीत धरावं. मला कुठलाही एक स्टँडर्ड प्रश्न असतो, मी जिथे कुठल्या मतदारसंघात जातो, तो म्हणजे तुमच्या खासदारांनी काय केलं, हा माझा स्टँडर्ड प्रश्न असतो सगळीकडे. त्यामुळे तो प्रश्न मी पहिल्यांदा ताई आपल्याला विचारणार आहे की काय सांगाल इथल्या कामाबद्दल, काय दावे आहेत, काय मुद्दे आहेत? साधारणपणे जर आपण विचारलं तर मी एक ठोकपणे सांगू शकते की रायगडच्या खासदाराने रायगडकर आणि रत्नागिरी मधल्या येणाऱ्या दोन्हीही विधानसभा मतदारसंघामध्ये संपर्क ठेवलेला आहे. रायगडचा खासदार या 5 वर्षामध्ये रायगडकरांना दिसलेला आहे, हाच आमचा सर्वात महत्वाचा या ठिकाणी दावा आहे. कारण साधारणपणे खासदार आपल्यासाठी उपलब्ध होणं ही आधीच्या मधल्या 10-15 वर्षातली सवयच मोडून गेलेली होती. ती सवय मोडण्यामध्ये आम्ही नक्कीच यशस्वी झालेलो आहोत. त्याच्यामुळे यंदाचे खासदार हे गेल्या 5 वर्षापासून सगळ्यांच्या संपर्कामध्ये आहेत आणि हीच सर्वात मोठी उजवी बाजू ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये ठरणार. संमिश्र भावना आहेत, म्हणजे मागच्याच निवडणुकीला ह्यांनी कदाचित विरोध केला असेल, यांनीच दाखले दिले असतील की काम कसं केलं, नाही केलं, किंवा नेते कसे आहेत, राजकारण कसं आहे, राष्ट्रवादी काँग्रेस कसं आहे. मला तुम्हाला विचारायचं आता, अनुभव फील कसं आहे आता एकत्र बसत असतात? वातावरण बदललेलं आहे, त्यामुळे आता विरोध पण नाही. आता विरोध मावळलेला आहे. कारण त्यावेळेला थोडंसं वातावरण वेगळं होतं. असं म्हटलं गेलंय, वारा येईल तशी पाठ द्यावी आणि प्रवाहाच्या विरोधात कधी वाद जाऊ नये. प्रवाह जाईल तसं जावं. तर आता आम्ही हे सगळे महायुतीमधली मंडळी आहोत. ताईने आता जे सांगितलेलं आहे ती वस्तुस्थिती सांगितलेली आहे, चुकीचं काही म्हणता येणार नाही आहे. मुख्यमंत्री आपले आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आपले आहेत आणि पूर्ण कामं या 1.25 वर्षामध्ये असा गाव नाही, अशी वाडी नाही, अशी वस्ती नाही. मग भले ती अंबिका करून असताना ताई आता परत मंत्री झालेली आहे, तटकरे साहेब खासदार आहेत, अनेकेत आमदार होता. या सगळ्या माध्यमातून त्यांना जेवढं शक्य होतं, कारण 6 आमदारकींचा एक लोकसभेचा मतदारसंघ, मोठा मतदारसंघ असल्यामुळे आम्ही काही डिवाइड करून घेतलेली तालुके होते. कारण आम्ही 3 आमदार शिवसेनेचे आहेत, एक राष्ट्रवादी, एक भाजपा आणि एक उबाटा. तर अशा या अनुषंगाने आम्ही 6 आमदार त्या ठिकाणी काम करतोय. आज आम्ही जर युतीमध्ये आहोत तर आम्ही 5 आमदार युतीमध्ये आहोत आणि त्याच्यामुळे जी काय विकास कामं आहेत ती फक्त आणि फक्त महायुतीच्याच माध्यमातून. या वेळेला परत एकदा 2024 साली आम्हाला तटकरे साहेब उमेदवार की जोशी साहेब उमेदवार हा भाग वेगळा आहे. परंतु आमच्या दृष्टिकोनातून मात्र मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान परत एकदा व्हावेत आणि अबकी बार 400 पार हा आमचा नारा आहे. त्या उद्देशाने आम्ही सगळेजण कामाला लागलो. निश्चितपणे 96च्या लोकसभा निवडणुकीपासून ते 14च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व गीते साहेबांनी केलं. मग त्याच्यामध्ये गोविंदराव निकमांचा पराभव असेल, निशिकांत जोशींचा पराभव असेल, बॅरिस्टर AR अंतुलेंचा पराभव असेल, या सगळ्या वेळेला या रायगडच्या जनतेने गीते साहेबांना निवडून दिलेलं आहे. निश्चितपणे कुठे ना कुठेतरी संपर्क असला पाहिजे. 6 वेळा जेव्हा एखादा माणूस निवडून येतो तेव्हा संपर्क नाही हे म्हणणं काय माझ्यासारख्याला पटत नाही. आणि राहतो प्रश्न निवडणुकीचा, तर सदाचार विरुद्ध इतर सगळे आचार अशा पद्धतीने आम्ही या निवडणुकीला सामोरं जाऊ. म्हणजे उमेदवार कोण हे निश्चित झालं ना की मग आम्ही किती मतांनी जिंकू हे तुम्हाला सांगू. असं अजून उमेदवार निश्चित नाहीये तुमच्याकडे? आमचा निश्चित झाला ना, गीते साहेब लढणारे नक्की झालं. अजून समोरनं उमेदवार निश्चित होत नाही. म्हणजे कोणाशी लढायचं
हे आमच्या कार्यकर्त्यांना अजून माहीत नाही. त्याच्यामुळे आम्ही विजयाचं मार्जिन किती हे सांगू शकत नाही. तुम्ही जर आम्हाला उमेदवार सांगितलात की बाबा अमुक एक उमेदवाराशी तुम्हाला लढायचंय, तर निश्चितपणे आम्ही तुम्हाला विजयाचं मार्जिनही सांगून टाकू. ठीक आहे. मला राष्ट्रवादी काँग्रेसला पण हा प्रश्न, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला सुद्धा एक प्रश्न आहे. यांनी आता उमेदवार जाहीर केला, अनंत गीतेच लढणार आहेत असं ते कन्फर्म म्हणतात आणि जाहीरही त्याचं नाव जाहीरही झालं होतं. माझी जेवढी माहिती आहे त्यानुसार अजूनही राष्ट्रवादीने ही जागा दिली, ही माहिती कन्फर्म मला तरी नाहीये. आणि अशा वेळी जिथे तुमचा टेक्निकली, हे सोडून द्या आता दोन पक्ष आहेत, टेक्निकली राष्ट्रवादीचा इकडे खासदार असताना शिवसेना याच्यावरती दावा करते आणि उमेदवार जाहीर करून टाकते, याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? नाही, आमची महाविकास आघाडीची म्हणजे महाविकास आघाडी आहे आमची, आणि त्यामुळे आनंद गीते यांना खासदारकीचा हे जाहीर झालेलं आहे आणि त्या माध्यमातून आम्ही सर्व काम करणार आहोत. रायगडमध्ये बेरोजगारीमुळं गावखेडी वस पडत चाललेले आहे. गेली 15 वर्षामध्ये स्थानिक असणारे आमदार आणि खासदार यांनी बेरोजगारीकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्यामुळं गावातली खेड्यातली लोक हे चाकरमाने बनत चाललेले, गावखेडी ओस पडलेले आहेत. अजून 5 वर्ष जर हीच लोक राहिली तर संपूर्ण खेडेगावामध्ये टाळे मारलेले दिसतील आणि फक्त होळीला, शिमग्याला आणि गणपतीलाच लोक येतील, त्या दिवशी उघडलेले दिसतील. हा मुद्दा इकडे लोकांना मान्य आहे. आज जे आता आपल्या रेसलर महिला आहेत, त्या महिलांना ज्या पद्धतीने केंद्र सरकारने त्यांच्यावरती जे अन्याय झालेला आहे त्याच्याबद्दल ते प्रश्न विचारत असताना ज्या पद्धतीची वागणूक दिलेली आहे, हाथरस, कठुआ, उन्नाव, त्यानंतर मणिपूर या ठिकाणी जे काही प्रकरण जे महिलांच्या बाबतीमध्ये अत्याचाराचे झालेले आहेत, त्याबद्दल एक महिला म्हणून आपली त्याच्याबद्दलची भूमिका काय आहे? आपण घटक पक्ष आहात एनडीएचा, त्यामुळे तुमच्याकडे उत्तराची अपेक्षा आहे. मी याला जोडून आणखी एक प्रश्न घेईन. त्यांनी जो महिलांबद्दलचा मुद्दा विचारला, आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या शेजारी आहोत. एक मोठी ओरड विरोधकांकडून होते की भारतामध्ये संविधान खतरे में है, लोकशाही गणतंत्र खतरे में है आणि सगळं दबावाचं राजकारण चाललंय. ज्यांच्या बरोबर तुम्ही आहात त्या भाजपकडून काय म्हणणं आहे? दोन्ही प्रश्न. एक तर तुमच्या प्रश्नाचं मी आधी उत्तर देते, कारण ते संविधानाबद्दल आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे, चंद्र तारे सूर्य असेपर्यंत त्या संविधानाला कोणीच हात लावणार नाही असं आम्ही वारंवार त्या मग भाजपचेच एक नेते असं का म्हणाले की 400 पार आम्हाला यासाठी पाहिजे कारण आम्हाला संविधानामध्ये संशोधन करायचे आणि ज्याच्यावर नंतर कारवाई केली गेली, पण त्यांची अशी विधानं यापूर्वी पण झाली होती. कसं आहे, एखाद्या व्यक्तीने जर त्याचं वैयक्तिक मत मांडलं असेल तर ते आपण पक्षाचं किंवा महायुतीचं धरू शकत नाही. एक, आणि त्याच्यावर कारवाई झाली याच्यातनाच महायुतीची आणि भाजपची त्या संदर्भातली भूमिका ही दिसून येते. 2, त्यांनी जो या ठिकाणी विषय मांडला की मणिपूरच्या संदर्भामध्ये, मणिपूर एक कुस्तीगीर महिलांबद्दलचा पण अत्याचाराचा मुद्दा. एखाद्या महिलेवर ज्या वेळेला अत्याचार किंवा चुकीची वर्तवणूक केली जाते तर ती निषेधार्हच आहे. कुस्तीच्या संघटनेबद्दल आपण विषय काढलात, त्या अध्यक्षांना याच सरकारनी बदललं सुद्धा, ही पण गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. एक, मणिपूरच्या इथं जी परिस्थिती झाली याचं कुणीही, महिला म्हणून कुणी कुठल्याही राज्यातली असो, त्यांनी समर्थन केलेलं नाही. मला आठवतंय ज्या वेळेला आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये सामील झालो आणि त्यावेळेला ही घटना घडली होती, पहिलं त्याचं निषेधार्थाची प्रतिक्रिया सुद्धा आम्ही सगळ्या महिलांनी त्या ठिकाणी दिली होती. मग त्याच्यामध्ये ती कुठल्याही पक्षाची असो, अशा पद्धतीचा कुठलाही त्याच्यामध्ये दुजाभाव न करता केलेली होती. परंतु मला असं कुठं जाणवलं नाही की ते ह्या मतदारसंघामध्ये महाड पोलादपूरमध्ये संपर्कात असतील. आणि माझा महत्वाचा मुद्दा आहे की खासदार म्हणून त्यांनी 5 वर्षांमध्ये महाड आणि पोलादपूरमध्ये कोणती विकासाची ठोस कामं केली ते त्यांनी जाहीर करावी. मुद्दा असा आहे की या पुराच्या याच्यामध्ये गीते साहेब कुठे होते? आता लोकांच्या दारात घेऊन माझं हे करून या नगराध्यक्षांनी काय केले, पण गीते आम्हाला कोणी दिसले नाहीत. त्याचं उत्तर तुम्हाला नगरपालिका येणाऱ्या लोकसभेच्या ह्याच्यामध्ये आम्ही त्याला दाखवून देऊ की पुरामध्ये तुम्ही काय केलं. आम्हाला आहोत काय चादर घेऊन काय पाणी घेऊन, उगाच आपलं त्याचं नाव घेऊन हे करतात. शहराध्यक्षांनी काहीच केलं नाही, नगराध्यक्ष काहीच केलं नाही. केलं खरं आमदार साहेबांनी, त्याने आणले शिंदे साहेबांना आणि त्याच्यामुळे आणि तडकर साहेबांना आणलं, यांच्यावर उपकार माना. उगाच कुठे गीते साहेबांचं नाव घेत आहे. या पुराच्या काळामध्ये माननीय आमदार असतील, नामदार असतील, त्यांनी त्या वेळेला उद्धव साहेबांचं कौतुक केल्याची भाषणं रेकॉर्डेड आहेत. उद्धव साहेबांनी पुरामध्ये त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये भरघोस निधी दिला. खासदार साहेबांनी जाहीरपणे सभांमध्ये उद्धव साहेबांचं कौतुक करताना सांगितलंय, एनडीआरएफच्या निकषाच्या तिप्पट जाऊन उद्धव साहेबांनी निधी दिला म्हणून कोकण परत उभा राहिला. ही खासदार साहेबांची रेकॉर्डेड भाषणं आहेत, ही आमदार साहेबांची रेकॉर्डेड भाषणं आहेत. पुरामधली भाषणं ही प्रचाराचा मुद्दा असेल. जी पुराचा बाट आहे तो
जे काही सगळ्यांनी करायचं ते आपापल्या पद्धतीने हे शहर उभं करण्यासाठी केलं. या शहरातल्या धीट नागरिकांनी पुन्हा एकदा त्यांच्या पायावरती उभे राहिले. मूळ मुद्दा आहे की लोकसभेची निवडणूक आहे आणि ती विकासाच्या मुद्द्यावर लढली गेली पाहिजे. आज आपल्या समोर जे देशाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांपैकी सीएचा मुद्दा असेल. या मुस्लिम बहुल भागामध्ये आज मुस्लिम समाजामध्ये अतिशय घबराटीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. जे मगाशी आपण आता सगळ्यांनी सांगितलं, या महाड शहराच्या संदर्भात कोण मुख्यमंत्री होतं, काय होतं, मुख्यमंत्र्यांची जबाबदारी काय, फेसबुक लाईव्हवरती आणि घरी बसून गोष्टी होत नाही आहेत. ग्रासरूटवरती उतरवणारा एकमेव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब. मग तळ्याची दरड कोसळू द्या, महाडच्या पुरामध्ये स्वतः पाईप घेऊन साफसफाई करून या 14 तळ्यामध्ये पण या जनतेने सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि खाली हाताने कोणी पण येतो, पण ट्रक भरून भरून सामान या माझ्या महिला भगिनीत विचारा, सगळ्या साहित्यासहित घरोघरी पोचवायचं काम आमच्या या महिला भगिनींनी केलं. माझं एवढंच म्हणणं आहे, ज्यांनी केलंय ते आम्ही नाकारणार नाही. परंतु मगाशी जे आमच्या सुनीलने सांगितलं ती वस्तुस्थिती आहे. जर तुम्हाला 6 वेळेला लोकांनी निवडून दिलं होतं तर तुमची जबाबदारी काय, भले तुम्ही आता खासदार नव्हतात, मग जर तुम्हाला पुढची इच्छा होती तर आतापासूनच आपण चालणं गरजेचं होतं. हा त्यातला भाग. मी इकडचे राऊंड पूर्ण करून मी त्यांच्याकडे मनसेचे पण बहुधा आत्ताच आले, त्यांच्याकडे पण मी येतो. साधारणपणे चर्चा इथं विकासाच्या मुद्द्यावर चालली होती. ज्या वेळेला महापूर आला त्याच्यानंतर एनडीआरएफची जागा हस्तांतरित करून घेण्यापासून किमान 6 महिने इथं एनडीआरएफची टीम स्टेशन ठेवण्यापासून खासदारांनी तिथं गृहमंत्र्यांना, केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहिलं, तिथं पाठपुरावा केला आणि 6 महिने हा या वेळेपासून आपल्यालाही या यंदाच्या वर्षीपासून 6 महिने इथे एनडीआरएफचा कॅम्प होता. एक दुसरी गोष्ट मगाशी जी सगळ्यांनी सांगितली, 2014 मध्ये तटकरे साहेबांचा 2000 मतांनी पराभव झाला. आम्ही जर पराभव मनामध्ये घेऊन बसलो असतो तर आम्ही 5 वर्षात जर कोणाच्या संपर्कातच राहिलो नसतो तर 19ला पण निवडून आलो नसतो. एक पराभव आणि तुम्ही मतदारसंघातच फिरकत नाही आणि तुम्ही लोकांच्या सुखदुःखामध्येच येत नाही तर पुन्हा तुम्हाला संधी का द्यायची, हाही प्रश्न मतदार विचारणारच आहेत. आरपीआय हा थेट आंबेडकरांचा वारसा सांगणारा राजकीय पक्ष आहे, त्यामुळे संविधानाची एक नैतिक जबाबदारी फार मोठी आरपीआयवर मानली जाते. त्यामुळे त्याच्यावरही तुमचं मत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा मी तालुका अध्यक्ष मोहन खांबे. संविधान खतरे में आहे हे परवा 14 तळे सत्याग्रह दिनाचा अभिवादन सभेचा कार्यक्रम झाला. त्याच्यामध्ये आमचे राष्ट्रीय नेते रामदासजी आठवले साहेब यांनी परवाच्या लोकसभेच्या पहिल्या पानावरती आलेली बातमी जर कुणी वाचली असेल तर त्याचा सविस्तर खुलासा रामदासजी आठवले साहेबांनी त्या भाषणामध्ये त्यांच्या केलेला आहे आणि त्याचं उत्तर राष्ट्रीय नेत्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यामुळे महाडकर मंडळींनी सगळ्यांनी दैनिक सागर इथला लोकल पेपर वाचलेला, त्याच्यात आठवले साहेबांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे. राहिला मुद्दा, दुसरा मुद्दा लोकसभेचा. या ठिकाणचे खासदार आदरणीय तटकरे साहेब हे ह्या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये निवडून येतील, कारण आम्ही महायुतीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदासजी आठवले हा घटक पक्ष, आम्ही त्यांच्या सोबत आहोत. आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे. तो विषय केला की ज्या वेळेत महाडमध्ये महापूर आला होता त्यावेळेत फक्त खासदार साहेब किंवा आमदार साहेबांनीच आणि शिंदे साहेबांनी मदत केली. बाकी मग गीते साहेबांचं नाव घ्यायला नको की आणखी कोणाचं नाव घ्यायला नको. तर आमदार साहेबांनी मदत केली होती त्यावेळेत, त्याला आम्ही नाकारत नाही. राहिला प्रश्न, ज्या मुलीचा बाप म्हणजे एक्सपायर्ड होतोय ती मुलगी 2 दिवस जाऊन देत नाही, ती आमची महाडची नगराध्यक्ष 2 दिवस जात नाही आणि ती महाडकरांच्या हाकेसाठी धावून येते. तर तिचाही मुद्दा इथं गरजेचा आहे. राहिला प्रश्न, गेल्या वेळेत 31,438 मतांनी खासदार साहेबांचा विजय झाला होता, पण त्यावेळेत शेका पक्ष पण सोबत होता आणि मुस्लिम समाजाची मते देखील सोबत होती. पण आज भाजपासोबत गेल्याने जो सीए कायदा जो काढला त्यानंतर शेका पक्ष सुद्धा आज बाजूला आहे. त्यामुळे येणारी खासदारकी ही साहेबांसाठी घातक आहे. मनसेचा रोल फार महत्वाचा आहे. मी पुन्हा, तुम्ही नव्हता मगाशी जेव्हा मी सगळ्यांना इंट्रोड्यूस करून दिलं, मी त्यांना म्हणालो की खुर्ची जरी मनसेसाठी असली तरी गैरसमज करू नका. मनसे खुर्चीवरती इथे बसले असले तरी मनाने तिकडे आहेत. तर ते खरं आहे ना, तुम्ही म्हणजे मान्य करता ना? अजून तरी आता साहेबांनी आता निर्णय घेतलेला नाहीये. आता
ते आता बघू. आता साहेब बोलले बाबा तटकऱ्यांचं काम करायचं, आम्ही तटकऱ्यांचं काम करू. साहेब बोलले गीते साहेबांचं काम करायचं, आम्ही गीते साहेबांचं काम करू. साहेब जे ठरवतील. एक मात्र माझी काय यांच्याशी पर्सनल ओळख नाही, पण एक मानलं पाहिजे, त्यांनी आत्ताच म्हटलं की माहित नाही की इकडे का तिकडे, कारण उद्या हाच व्हिडिओ आम्ही परत लावतो, व्हिडिओ करून पुढारी न्यूजवर लावायचो. आणि विषय असा, आता ते बरेच आमदार साहेब बोलले, मुदस्सीर बोलला की पुराचा विषय. महाडमध्ये जेव्हा पूर आला तर सर्वांनी काम केलं, ते आणि करणंच आहे सर्वांना. पण महाडमध्ये मनसे हे एकमेव असा पक्ष होता की दीड महिना आम्ही वाटप करतो, दीड महिना आम्ही लोकांपर्यंत पोहोचत होतो. ताईंच्या मुद्द्यावर जायचं. ताईंनी मगाशी जो मुद्दा मांडला की साहेब जनतेच्या संपर्कात असतात, परंतु मला असं विचारायचं आहे की साहेबांनी आमची फसवणूक केली त्याचं काय? मागच्या हा मुद्द्यावर म्हणजे साहेब त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून उभे होते आणि अजितदादांनी साहेब आम्हाला सांगायचे मोदीजींना मत टाकू नका. अजितदादा चक्क नक्कल करायचे. साहेब सांगायचे गोगोले साहेब की सदाचारी उमेदवार निवडून द्या गीते साहेबांना. मग आता गीते साहेब आता काही सदाचारी नाही, आता कोण झाले का वॉशिंग मशीन बदलली? असं काही झालं नाही ना. मग आता हा मुद्दा कोणच विचारत नाही या ठिकाणी, म्हणून मी विचारला. तर मुंबई गोवा हायवे हा 17 वर्ष का ठेळ मारून चाललाय अजून, याचं उत्तर यावर सगळ्यांनी दिलं. ठीक आहे, हा चांगला प्रश्न आहे, तो पण आहे. मी इकडच्या फॅक्टरीचा पण मुद्दा घेणार आहे. तिकडे मधल्या काळात आग लागली होती, पण त्यापूर्वीचा आत्ताच या दादांचा प्रश्न गोगावले तुम्हाला आणि ताईंना, तुम्हा दोघांना होता की एकेकाळी तुम्ही ज्यांच्या बाजूने प्रचार करत होता आणि त्या एकेकाळी ज्यावेळी आपले सर्वोच्च नेते टीका करत होते, मग आता नेमकं काय बदललं? बोला. पहिला असं आहे, जो मुद्दा आता त्यांनी सांगितलेला आहे, ह्याच गीते साहेबांनी श्रीवर्धनला शरद पवार हे आमचे बाप होऊ शकत नाहीत हे व्हिडिओ सगळीकडे फिरतोय आणि तो आता आम्ही फिरवणार. मग आता गीते साहेबांचे शरद पवार बाप झाले का? नंबर 1, ज्या वेळेला आम्ही एकत्र शिवसेनेमध्ये होतो ते होतो, त्याबद्दल काही दुमत नाही. त्यावेळेला आम्ही या मतदारसंघामधून गीते साहेबांना 7,500चा लीड हा आम्ही आमच्या विधानसभा मतदारसंघातून दिलेला होता. प्रामाणिकपणे काम केलं. जे माझे कार्यकर्ते पदाधिकारी, एकाने जरी कोणी वर हात करून सांगितलं की आम्ही चुकीचं त्यांना काय सांगितलं असेल तर त्याची काही खैर नाही, प्रश्नच नाही ना. जो चुकतो त्याने 4 पावलं पाठीपुढे सरकायला पाहिजे. चुकत नाही त्याने घाबरायचं काय कारण नाही आहे. मी मगाशी सांगितलं, गीते साहेब स्वच्छ आहेत, अस्वच्छ आहेत किंवा अनेक काय आहेत. तटकरे साहेब अजून काय आहेत आम्ही ह्याच्यामध्ये जात. आम्हाला एकच मुद्दा आहे, जे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांना पुन्हा या देशाचं पंतप्रधान करायचं आहे. ब्ल्यू जेट केमिकल कंपनी अपघात झाला होता, त्याच्यानंतर इंडस्ट्रियल सेफ्टीचा मुद्दा असाच राहिला. त्याच्याबद्दल आतापर्यंत उत्तर आली आहेत का नाही, मला तुमच्याकडे विचारायचंय. दुसरा मुद्दा, जी जवळची धरणं आहेत छोटी, मग कोठुर्डे असेल, कुर्ले असेल, इकडची गाळ सफाई झाली नाही, ज्याच्यामुळे पाण्याचा प्रश्न इथे माझ्या माहितीनुसार इकडे फार मोठा आहे. तिसरा मुद्दा, रेल्वे आहे पण अप्रोच नाहीये, म्हणजे इकडनं रेल्वे जाते, कोकण रेल्वे मात्र स्टेशन एकदम पलीकडे. हा मुद्दा मार्गी लागलाय का माहित नाही. आणि चौथा मुद्दा, मुंबई गोवा महामार्गाचा जो एका दादांनी इकडे प्रश्न विचारला होता, या 4 प्रश्नांची उत्तरं काय सांगाल? मग विकासाचा मुद्दा आहे ना, आपण आता विकासाच्या मुद्द्यावर बोलू. विकासाच्या मुद्द्यावरती जर सांगायचं झालं तर आज संपूर्ण ही लिस्ट आहे माझ्या हातामध्ये, तुम्हाला आम्ही देतो. की जे मगाचपासून जी काही चर्चा चालू आहे, खासदारांकडनं काय झालं त्यापेक्षा स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून माझं जे काय काम होतं आणि कर्तव्य ते तुम्हाला फक्त 1-2 मिनिटांमध्ये सांगतो. खासदारकीचे मुद्दे आहेत ना, आपल्याला ते घ्यावे लागतील ना. त्याला जॉईन येणार ना. आता तेव्हाला खासदार नव्हते एखादं, पण आम्ही काम करत होतो ना. आता 6 आमदारकीचे मतदारसंघ, 1 खासदार 6च्या 6 आमदारकीच्या मतदारसंघामध्ये नाही हे करू शकत. आमची आमदारांची जबाबदारी काय आहे, सत्तेमध्ये असणाऱ्या आमच्या लोकप्रतिनिधींची जबाबदारी काय आहे. आतापर्यंत या विधानसभा मतदारसंघामध्ये 3,000 कोटीचा निधी आतापर्यंत या 1.25 वर्षामध्ये आणलेला. त्यामध्ये इथं जे आपण बसलेलो आहोत, गेल्या अनेक वर्षापासून या 14 तळ्याचं सुशोभीकरण जे रखडलं होतं, या 20 मार्चच्या अगोदर 8 दिवस अगोदर त्याला 10 कोटी रुपये, 7 कोटी रुपये इथल्या सुशोभीकरणाला, 3 कोटी शाहू महाराजांच्या सभागृहाला. त्यानंतर जे धरण जे अनेक वर्ष रखडलेलं होतं, जे काळ कुंभे जलविद्युत प्रकल्प, त्याला 1600 कोटी रुपये आपण आणलेत. या महानगरीमध्ये 50 कोटी रुपये
आता नळ पाणी पुरवठा योजनेला मला छोट्या योजनांचं नको, कारण खासदारकीचा मुद्दा मला बेसिक फक्त 200 कोटी कमी झाली का? मला लक्षात. येस, बोला. रायगडमध्ये पाण्याचा प्रश्न हा मोठा प्रश्न आहे आणि गेली 20 वर्षापूर्वी जी धरणं चालू झालेली होती, ज्यांचं काम चालू होतं, ती धरणाची कामं ह्या 15 वर्षात ठप्प झाली आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने आज जो पुराचा फटका बसतोय किंवा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उठतोय तो त्याच्यामुळं उठतोय. आणि आमच्याकडे नदीमधला वाळू काढल्यानंतर पूर कसा थांबणार आहे हे खरं लोकप्रतिनिधी सांगावं, कारण बांध घातलेला आहे तो रेल्वेचा, तो धरणासारखा आहे, त्यामुळं पुराचं पाणी पुढे जात नाही. मग त्याला होल पाडणं गरजेचं आहे, तर ते न होता आपण वाळू काढताय, तर ते कसं होणार आहे? कारण पुराचं पाणी किती टीएमसी वेगानं हे असतं आणि किती प्रमाणात ते पाणी साठलेलं असतं आणि मग त्याच्यात वाळू काढल्यानंतर किती टीएमसी पाण्यावरती परिणाम होणार आहे याचं सविस्तर उत्तर द्यावं. जो महापूर आलेला होता याचा अभ्यास आम्ही केला सगळ्यांनी आणि मग त्याच्यावरती गेली 2 वर्ष जो संपूर्ण महाड, पोलादपूर हा सगळ्या नद्यांचा गाळ काढला. गेल्या 2 वर्षामध्ये जर महापूर आला असला तर या जनतेला त्यांनी सांगावं, कोणी हात वर करून, की या महाडमध्ये आणि या आजूबाजूच्या गावामध्ये जी गावं बुडाली होती त्यामध्ये परत पाण्याचा स्पर्श जरी झालेला असला तरी या मंडळीने आम्हाला सांगावं. आपल्या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी हा गाळ काढून देण्यासाठी जी तजवीज केली, कारण जे ढोच्या ढो भरले होते ते आम्ही मोकळे केले. आदितीताई, तो जो 2 सुनील तटकरे म्हणजे एक तुमचे पिताश्री आणि दुसरे होते, तो नेमका प्रकार कोणी घडवला होता का? काय आपोआप म्हणजे आपोआप घडलं होतं का ते? नाही, आपोआप तसं काय, तुम्ही रायगड जिल्हा नाही, मोठा ब्रेकिंग देतं. काय झालं ते? त्यावेळेला आम्हीच लोकांनी तो घडवलेला होता. खरं आम्ही त्यावेळेला विरोधात होतो, त्यामुळे घडल्याचं सांगायला पाहिजे, लपवायचं काय कारण नाही. त्यांनी जी काय मतं खाल्लीत ती खाल्लीत आणि त्याच्यामुळे तटकरे साहेबांनी त्यावेळेला पराभव झाला. कार्यक्रम केला. एकनाथ शिंदेचा आवडता शब्द कार्यक्रम केला. आता नाही बोलता येणार तसं. साधारणपणे तेव्हाही मतं ही विकासाच्या मुद्द्यावर किंवा खासदाराच्या कामगिरीवर मिळाली नव्हती. डमी उमेदवार उभा केला म्हणून त्याला 10,000 मतं मिळाली आणि त्याच्यावर निवडून आलं, हे आपल्याला यातून स्पष्ट होतं. एकूण 7 का 8 सुनील तटकरे आहेत, मतदार सुज्ञ आहेत. गेल्याही वेळेला 2 सुनील तटकरे उभे होते, तरी 35,000 मताधिक्यांनी तटकरे साहेबांचा विजय झाला. त्यामुळे याही वेळेला महायुतीचाच विजय आहे. 106वी घटनादुरुस्ती त्या ठिकाणी लोकसभेमध्ये केली. ती करत असताना विरोधकांचे लोकसभेतले 78 आणि राज्यसभेतले 44 खासदार सस्पेंड करून चर्चा न होऊ देता का केली, हा प्रश्न अशासाठी विचारतोय. त्यांनी संविधानाला कुठलाही धोका नाही असं वारंवार सांगितलं. जर लोकसभेमध्ये देशाच्या सभागृहामध्ये लोकांच्या प्रतिनिधींकडनं जर तुम्ही ऐकूनच घेणार नसाल तर ही एक प्रकारे हुकुमशाहीकडे वाटचाल नाही का? माझं म्हणणं एवढंच आहे की पवार साहेबांचा जो फोटो आपण वापरता, आपल्याला सुप्रीम कोर्टाने बंदी टाकून देखील आपण तो वापरता. मग कशासाठी? जर ते पवार साहेब जर बाप नाही तर मग का फोटो वापरला जातो? महाडमध्ये 72 गावं ही पूरग्रस्त आणि दरडग्रस्त आहेत. दासगाव असेल किंवा मगाशी आमदार साहेबांनी सांगितलं ते तळीये असेल, तर तळीयाच्या घरांची जो निकृष्ट असा दर्जा आहे की तिथं राहण्यायोग्य ती घरं नाही झाली. आणि बाकीच्या लोकांना एवढ्या 15 वर्षामध्ये 2005ला जो पूर आला होता तेव्हा बसून ही 72 गावं तशीच आहे. त्यांचा कसलाच विकास झालेला नाही किंवा तिथं पुनर्वसन झालेलं नाही. असं असताना आता येणाऱ्या लोकसभेमध्ये त्याचं उत्तर हे मतपेटीतून निश्चितपणे जनता देणार आहे. लोकसभेचा हा मुद्दा या ठिकाणी रंगणार आहे रायगडच्या मतदारसंघामध्ये. त्याला लोक कसा प्रतिसाद देतात त्यासाठी मात्र 4 जूनची वाट बघावी लागेल. तुर्तास ही निवडणूक कोणत्याही गटाला वाटे तितकी सोपी नसेल, हे मात्र या प्रश्नाने या मुद्द्यांवरून लक्षात आलं. सगळ्या मान्यवरांचा आभार आणि टाळ्यांचा कडकडाट तुमच्या सगळ्या प्रतिनिधींसाठी आणि रायगडच्या जनतेसाठी. या मुद्द्यामध्ये आपण इथेच थांबूयात. पाहत रहा पुढारी न्यूज.